गूंज उठेगा इनकलाब के नारों से। कौन बोलता देना नहीं, कौन बोलता देना नहीं, शिवाय राहणार नाही, कौन बोलता देना नहीं, शिवाय राहणार नाही, अरे तानाशाही नहीं चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे तानाशाही तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही आगे बढ़ा, तानाशाही नहीं चलेगी। मोदा अदानी वापस जाओ, अदानी वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ, अदानी वापस जाओ, अदानी वापस जाओ। डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून विरोध होतोय। घोषणाबाजी करण्यात येते। अदानी विरोधात घोषणाबाजी केलेली पाहायला मिळते। वर्षा गायकवाड यांना या ठिकाणी पोलिसांनी रोखून धरलेले आहेत। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध होतोय। घोषणाबाजी करण्यात येते। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जातंय। ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत सरकारचा त्याचप्रमाणे अदानींचा या ठिकाणी विरोध केला जातोय। मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। कुर्ला डेअरीची जागा ही धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून विरोध केला जातोय। जिथे शासनाची जागा तिथे अदानींची जागा असा उल्लेख या ठिकाणी केला जातोय। विरोध या ठिकाणी आता काँग्रेसकडून केला जातोय। अनेक रहिवासी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। कुर्ल्यातील रहिवासी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून आता विरोध केला जातोय। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले। ठिय्या आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी सरकार विरोधात या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। कुर्ला डेअरीची जागा ही धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसकडून विरोध केला जातोय। मोठ्या संख्येने स्थानिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। काँग्रेसकडून आता ठिय्या आंदोलन करण्यात येते। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आलंय। या ठिकाणी सरकारचा निषेध, अदानींचा निषेध करण्यात येतोय। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आलंय। कुर्ला डेअरीची जागा ही धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध होतोय। काँग्रेसकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय। या ठिकाणी पोलीस आता या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। पोलिसांनी मात्र या आंदोलकांना रोखलेलं आहे। वर्षा गायकवाड यांना सुद्धा या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी आता वर्षा गायकवाड यांनी ठिय्या मांडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।